पाहायला मिळतं. मुंबऱ्यामध्ये नाही, केलेली आहे. काल ज्या अंत्ययात्रा निघाल्या आणि ज्यांचे अश्रू वाहताना बघितल्यानंतर मुंब्रा नाही, या देशातल्या प्रत्येक घरामध्ये दुःख झालं, प्रत्येक घरात वाईट वाटलं, प्रत्येक घरात अश्रू वाहत होते. जात धर्म येतच नाही त्याच्यात. आणि त्याच्यामुळे मुंबऱ्यातल्या लोकांनी ठिकठिकाणच्या नाक्यावरती मस्जिदीतली त्यांचा नमाज प्रार्थना झाल्यानंतर बाहेर येऊन पाकिस्तान मुर्दाबाद, दहशतवाद मुर्दाबाद अशा घोषणा देत निषेध नोंदवला. हे माणुसकीचं प्रतीक आहे. ज्यांच्या हृदयात माणुसकी आहे, ज्यांच्या हृदयात वेदना आहे, तो प्रत्येक माणूस रडतोय. काल तो पोरका रडताना बघून, त्याची आई रडताना बघून, त्याच्या बहिणी रडताना बघून कोणाला वाईट नाही वाटलं? असा भारतामध्ये कोण माणूस आहे? आणि जे काही झालं ते वाईटच आहे. पण सरकारने हे उत्तर देणं गरजेचं आहे की मिलिटरी का नव्हती. 26 जणांच्या मृत्यूला त्यांचे नातेवाईक, त्यांचे आई वडील विचारतायत तिथे सेनेचा एकही माणूस नव्हता. याचं उत्तर कोण देणार? या 26 जणांच्या मृत्यूला जेवढे ते दहशतवादी जबाबदार आहेत, 1% सरकार पण जबाबदार आहे. तुम्ही या निष्पाप जीवांना, कोणी हनीमूनसाठी गेलं होतं, कोणी आनंद लुटण्यासाठी गेलेलं, काश्मीरचं सौंदर्य लुटण्यासाठी गेलं होतं, त्यांना भल्या खुल्या मैदानात मरण्यासाठी सोडून दिलं. 4 किलोमीटरच्या अंतरावर ते एकही मिलिटरीचा माणूस नाही. काश्मीर हा संवेदनशील परिसर आहे, हे माहिती आहे ना. पाकिस्तानचा धोका आपल्याला आहे, माहिती आहे ना. हे माहीत असून तुमचा एकही सेनेचा अधिकारी, एकही सेनेचा सैनिक तिथे नाही, हे कसं शक्य होऊ शकतं? याचा अर्थ सरकारचं लक्षच नाहीये. सरकार कशात मशगूल आहे? गेल्या 4 वर्षामध्ये सेनेची संख्या 2 लाखांनी कमी झाली आहे. म्हणजे याचा अर्थ सेनेत भरतीच झालेली नाही. तुम्ही काय आंतरराष्ट्रीय शांती करार सही केलाय का की पाकिस्तान आणि चायनाकडनं आता आपल्याला धोकाच नाही म्हणून? काय चालू आहे काय? हे उत्तर विचारले की प्रश्न विचारायचे नाही. प्रश्न विचारणार, कारण का घराघरात वाईट वाटतंय झालेल्या गोष्टीबद्दल. त्या 26 लोकांच्या घरात, म्हणजे एकेका घरात 2-2 माणसं मेली आहेत, करते पुरुष मेलेत. त्यांच्या घराचं काय होणार? आणि सर्वात वाईट असतं ते म्हणजे समोर मरणं. तो जो मानसिक धक्का आहे, त्या धक्क्यातनं सावरताना या घराला कमीत कमी 4-5 वर्ष लागतील. याला जबाबदार कोण? ते अतिरेकी होते, ते तर घरी निघून गेले आपल्या. पण तुमचं काय? तुम्ही दरवाजे उघडे ठेवलेत, त्याचं काय करायचं? त्याचं उत्तर द्या. नुसतं आमची चुकी झाली हे म्हणून नाही चालणार. जबाबदारी घ्यावी लागेल. झालेल्या चुकीला माफी नाही, कारण का 26 माणसं मेली आहेत. अख्खा काश्मीर बर्बाद होण्याच्या मार्गावर आहे. 30 वर्ष काश्मीरनी बर्बादी बघितली. आता कुठे चांगले दिवस येत होते, त्याच्यातच हे झालं. परत काश्मीर बर्बाद होताना दिसेल. काश्मीरी लोक आता दहशतवाद्यांना सहकार्य करत नव्हती, ते पूर्णपणाने भारतीयांच्या बाजूला आले होते. आज परत एकदा त्यांना गरिबी, उपासमारीला सामोरे जावे लागणार. याला जबाबदार कोण? याची जबाबदारी या सरकारला घ्यावी लागेल. त्या 26 जणांच्या मृत्यूची जबाबदारी या सरकारला घ्यावी लागेल. आज अख्खा देश रडतोय, त्या देशाचे अश्रू वाया जाऊ देऊ नका. सर, गेल्या अनेक वर्षांमध्ये जे पाहायला मिळालं नाही, ती काश्मीरी जनता आज हिंदुस्थान सोबत उभी असते. मी तुम्हाला तेच सांगतो, हा बदल सकारात्मक आहे. काल काश्मीर अख्खं बंद होतं, अख्खं काश्मीर बंद होतं. याचा अर्थ कुठे ना कुठे त्यांना वेदना होत आहेत. येणारा प्रत्येक जो पर्यटक आहे तो सांगतो, बाकी काही असो, पण तिथल्या काश्मीरी जनतेने आम्हाला प्रचंड मदत केली. घरात जेवायला दिलं, आम्हाला आधार दिला. आम्हाला असं वाटलंच नाही की ते परके आहेत. आणि त्याच्यातलंच एका बाईने सांगितलं, बस करा, हे धर्माची लढाई. डोंबिवलीतनं तुमचे सुरक्षा सैनिक का नव्हते? हा पहिला आवाज कुठनं निघाला? डोंबिवलीतनं. मला त्या बाईचं, त्या ताईचं, त्या बहिणीचं कौतुक आहे की तिने सत्य परिस्थिती जनतेसमोर आणली. 4 किलोमीटरवरती एक सैनिक नाही. म्हणजे तुम्ही काय मृत्यूला आमंत्रण दिलेलं? या मारा आमच्या भारतीयांना. सरकारला याचं उत्तर द्यावंच लागेल.